आपण याच्या आधी 201 पर्यंत जे अनुच्छेद बघितले ते विधेयक व धन विधेयकाबद्दल होते. धन विधेयक मनी बिल राज्याच्या एकंदर इकॉनॉमी, राज्याच्या एकंदर आर्थिक स्थितीबद्दल भाष्य करणारी किंवा राज्याच्या एकंदर आर्थिक बाबीवर कुठल्या कुठल्या गोष्टी अवलंबून राहतील याचा उहापोह चर्चा आपण आधीच्या अनुच्छेदांमध्ये केली. आता आपण धन सोडून वित्तीय या शब्दाकडे वळतो आहे. म्हणजे इकॉनॉमी किंवा मनी ही गोष्ट बघितल्यानंतर आता आपण तिचं वितरण, डिस्ट्रीब्युशन, फायनान्स या गोष्टीकडे वळतो आहे. म्हणजे जसे 3 बघितले आपण, धन, वित्तीय आणि लेखा. वित्तीय मध्ये आपल्याला याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कोणाचं डिस्ट्रीब्युशन कुठून होईल, कुठल्या खर्चाच्या बाबी कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत, कराव्याच लागणार आहे, त्याशिवाय घर चालणार नाही, असा जो अत्यावश्यक खर्च आहे तो कसा निर्धारित होतो, तो खर्च कशातून काढला जातो, व्याज, ऋण काढायचं असेल, कर्ज काढायचं असेल तर त्या बाबी कुठे कशा प्रक्रियेमध्ये संबंधित धन किंवा वित्तीय बाबीशी जोडून त्याच्याबद्दलचं बजेट, जेव्हा अंदाजपत्रक आपण ज्याला म्हणतो, आर्थिक अंदाजपत्रक, त्यामध्ये कशा दाखवल्या जायच्या, कुठला कॉलम कुठे असावा, काय असावं, याच्याबद्दलचं सविस्तर विवेचन आपल्याला याच्यामध्ये बघावं लागणार. हा थोडासा कन्सेप्ट समजून घेताना आपण प्रॅक्टिकली जेव्हा एखाद्या गोष्टीचं, एखाद्या ऑफिसचं, एखाद्या कंपनीचं साधारण अंदाजपत्रक, अकाउंट स्टेटमेंट, बॅलन्स शीट, चार्टर्ड अकाउंटच्या ऑफिसमध्ये होणारी प्रक्रिया याच्याशी थोडंसं तादात्म्य ठेवून आपण विचार केला तर या राज्याच्या बाबतीत सुद्धा या बाबी सेम आहेत आणि आपल्याला समजण्यास थोडीशी चांगली मदत या गोष्टीची होऊ शकते. 3 प्रमुख गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या वारंवार एवढ्यासाठी सांगतो की समजण्यामध्ये धन, वित्तीय आणि लेखा याच्यामध्ये गोंधळ होणार नाही. आणि कुठला प्रांत हा एकाचा दुसऱ्या प्रांतावर ओव्हरलॅप होत असेल तर तो कुठे आहे, कुठल्या प्रांताची कुठल्या प्रांतावर कशी सावली पडत असेल, वित्तीयची सावली ही धनावर कशी पडत असेल, लेखाची सावली वित्तीयवर कशी पडत असेल, लेखा म्हणजे अकाउंटिंग केल्यानंतर त्याचं बजेटिंग, अंदाजपत्रक हा एक भाग वेगळा आहे. हे आपण जेव्हा बघतो तेव्हा सर्वसाधारण मॉडेल आपल्या घरातलं लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये किती लोक राहणारे आहेत, त्यांचा सर्वसाधारण खर्च किती आहे, कोणी आजारी आहे, कोणाचं लग्न आहे, नवीन घर बांधायचं आहे, 2 रूम मध्ये 3री रूम तयार करायची वगैरे वगैरे, किती मेंबर्स घरामध्ये आहे, त्यापैकी किती लोक मिळवते आहे, किती कमाई होते आहे, त्या प्रत्येकाच्या कमाईतून संपूर्ण घराचा जमा खर्च चालवण्यासाठी जी एक धनराशी असते ती घराचा प्रमुख निधी म्हणून किती जमा होते, जमा झाल्यानंतर तिचं वितरण कसं होतं, मग त्याचा हिशेब कसा ठेवला जातो. आता याच्यामध्ये जर कमी पडलं तर कोण सांगेल, तुमचं लेखा परीक्षण सांगेल. हे जर कमी पडलं तर मग कुठल्या भागामध्ये आपल्याला वाढवण्यासारखं आहे. घरात एक मुलगा आहे, तो त्याच्या पगारातलं 50% देतो तर त्यानं पुढच्या वर्षीपासून 60% द्यावं, कारण त्यांचं घराला आपले जास्त खर्च लागतो. असं एक सर्वसाधारण हिशेबाचं मॉडेल एक रांगणेकर नावाचे, शरू रांगणेकर नावाचे फार चांगले कॉर्पोरेटचे ट्रेनर होऊन गेले. वयोवृद्ध होते, माझी साधारण 20 ते 25 वर्षापूर्वी एकदा इंटरनॅशनल एअरपोर्टला त्यांची भेट झाली. शरू रांगणेकर नाव फेमस आहे आणि पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. तर त्याचं म्हणणं असं होतं की फायनान्स आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, इकॉनॉमिक मॅनेजमेंट यामध्ये जर भारतीयांचं मॉडेल जगाने जोखाळायचं असेल आणि आदर्श म्हणून ठेवायचं असेल तर ते मॉडेल म्हणजे आपल्या घरामध्ये गृहिणी ज्या पद्धतीनं घर चालवते, गृहिणीचं घर चालवण्याची हातोटी, तिला माहित असतं की माझ्याकडे या महिन्यात किती पैसा शिल्लक आहे, या महिन्यामध्ये नवीन कामं किती किती आहे, कोण पाहुणे येऊ घातलेले आहे, घराच्या किचन मध्ये डाळ किती आहे, तांदळाच्या डब्यात तांदूळ किती आहे, तो भात किती दिवस मुलांना पुरू शकणार आहे, त्याच्यानंतर नवीन तांदूळ मला कधी आणायचे आहे
आणि ते आणत असताना कुठल्या प्रकारचे आणायचे आहे, कुठल्या भावाचे आणायचे आहे, कुठल्या दुकानातून आणायचे आहे वगैरे वगैरे ती सगळा विचार करत असते. ते लिहितात की गृहिणीचं मॉडेल एक असं मॉडेल आहे की औचित प्रसंगी घरामध्ये 2-4 पाहुणे जास्त जरी आले तरी ती बेसन भाकरी का होईना, पिठलं भाकरी का होईना करून घालू शकते खायला, कारण तिच्याकडे ती व्यवस्था असते. तिने ते सगळं जोखून ठेवलेलं असतं. चहाची पावडर कधी संपणार आहे आणि ती कधी आणली पाहिजे, परिपाहुणा आल्यानंतर कधी काय केलं पाहिजे, सणासुदीचे दिवस आले तर ते कसे सेलिब्रेट केले पाहिजे. तर तिचं जे मॉडेल आहे, तिचं जे अंडरस्टँडिंग आहे, या अंडरस्टँडिंगचं सर्वसाधारण आपण बघितलं तर धन, वित्तीय आणि लेखा याच्यामध्ये ते मोडतं. किती आपल्याकडे जमा आहे, त्याच्यातून आपण वितरण काय परिस्थितीप्रमाणे प्राधान्याने आपण वितरण करतोय किंवा काही बाबतीत करत नाही, तिथे खर्च होऊ शकत नाही आपल्याकडून, म्हणून मग पुढच्या अंदाजपत्रकामध्ये किंवा पुढच्या वर्षीच्या सत्रामध्ये आपण त्याची तरतूद ठेवतो. अशा प्रकारचं वितरण झाल्यानंतर ते वितरण बरोबर झालेलं आहे, त्याचे रिझल्ट काय मिळालेले आहे, त्याची प्रॉफिटेबिलिटी काय आहे हे पाहण्यासाठी लेखा म्हणजे ह्या 3 गोष्टी या सर्वसाधारण आपल्या जीवनाशी संबंधित आहे, रोजच्या व्यवहाराशी संबंधित आहे. म्हणून हे काही भलं मोठं खूप कॉमर्शियल टर्म्सचं गोष्ट आहे आणि हे आपल्याला कळणार नाही. ही विधेयक शब्द जरी जटिल असले तरी अर्थ त्याचे सोपे आहे आणि ते अर्थ समजून घेण्यासाठी एक सोपं मॉडेल आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर मला वाटतं धन, वित्तीय आणि लेखा या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. हे वारंवार सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याला हे प्रथमदर्शनी थोडंसं कठीण असल्यासारखं वाटतं. शब्दाचे अर्थ, कारण हे प्रचलित शब्द नाही. जसं ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर जे खळांची व्यंकटी सांडतो, तर खळ कोण, खळ शोधायला जातं माणूस, व्यंकटी शोधायला जातो, हे शब्द तसं संविधानाबद्दलचं आहे. म्हणून पारायणाचं महत्व तेवढ्यासाठी आहे. शब्दाचे अर्थ सध्याच्या व्यवहार्य कॉन्टेम्पररी वास्तवासी, आपल्या व्यवहार्य वास्तवासी कसे अर्थ प्रतीत होतात, त्याचे अर्थ आपल्याला कसे संवेदित होतात हे बघणं महत्वाचं आहे. तसंच या संविधानाच्या पारायणातलं आणि या संविधानामध्ये आपण ज्या पद्धतीने शब्दाचे आणि अनुच्छेदाचे अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करतोय ते सोप्या पद्धतीचं आहे, एवढं मात्र मनात लक्षात ठेवा. म्हणजे हे समजायला तेवढंच इझी जाईल, तेवढंच सोपं जाईल. वित्तीय बाबीमधील कार्यपद्धती अनुच्छेद 202 वार्षिक वित्तीय विवरणपत्र. वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत, मार्च एप्रिल पासून वर्ष सुरू होतं, राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत राज्याची त्या वर्षाची अंदाजित जमा व खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहासमोर किंवा सभागृहांसमोर ठेवण्यास लावील. राज्यपालाचा हा अधिकार आहे. राज्यपाल हे कोणाला सांगेल? राज्यपाल विधान परिषदेच्या सभापतीला आणि विधानसभेच्या अध्यक्षाला सांगेल की तुम्ही दोन्ही सभागृहामध्ये या वर्षी, या वित्तीय वर्षामध्ये अंदाजित, अंदाजित हा शब्द महत्वाचा आहे, अप्रॉक्सिमेटली किती जमा आहे धनराशी तुमच्याकडे आणि किती खर्चाची तुम्हाला या वर्षामध्ये गरज आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं अकाउंट स्टेटमेंट हे सभागृहासमोर ठेवा. सभागृह म्हणजे कोण? जनतेचे प्रतिनिधी. म्हणजेच संविधानिक लोकशाही काय सांगते की जनतेसमोर ठेवलं, जनतेसमोर आलं पाहिजे आणि हे ठेवलं जातं. हे अनेक शासकीय बुलेटिन किंवा लोकराज्य सारखे जे मासिक आहे, साप्ताहिक आहे, त्याच्यामधून छापूनही येतं, पण हे आपण बघत नाही किंवा याच्याकडे आपण लक्ष देत नाही. माझी विनंती आहे विशेष करून तरुण विद्यार्थ्यांना की जे विद्यार्थी राजकारण, राजकीय परिस्थिती, अर्थकारण आणि एकंदर समाजस्थिती यावर लक्ष देऊ इच्छितात, अशांनी कमीत कमी हे काय भानगड आहे ते बघून याच्यातले आकडे जरा नजरेखालून घालवावे, म्हणजे कळू शकेल. एखादा रस्ता बांधणारा कॉन्ट्रॅक्टर जरी सगळी माहिती त्याच्या खिशात ठेवतो, तर या देशातल्या, या समाजातल्या तरुणांनी, राज्यातल्या रोजगार, बेरोजगार, शिक्षित तरुणांनी हे लक्षात घ्यावं की हे
राज्याकडे सुद्धा आपले आहेत, आपल्या पैशाचा विनियोग आहे हा. म्हणून याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे जनतेसमोर ठेवलेलं आहे. हे ठेवण्याचे अधिकार जरी लोकसभेच्या विधानसभेच्या अध्यक्षाला आणि विधान परिषदेच्या सभापतीला असले तरी राज्यपाल जे आदेश देतील त्याप्रमाणे त्या रकान्यामध्ये राज्यपाल हे सांगतील. इथं म्हटलेलं आहे म्हणून या भागात निर्देशित केलेले विवरणपत्र, म्हणजे विवरणपत्र कसं असेल ते याच अनुच्छेदामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. आता विवरणपत्र कसं सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण समभाग 2 मध्ये खाली बघतोय की वार्षिक वित्तीय विवरणपत्रात दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकामध्ये एक राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून या संविधानाने वर्णिलेला खर्च भागविण्याकरिता आवश्यक असलेल्या रक्कमा, म्हणजे महत्वाच्या आहे तेवढा खर्च केलाच पाहिजे. तो सरकारी मशिनरीवर चालतो, उदाहरणार्थ शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, तो पगार दिला नाही तर शासन चालणार नाही. काही गोष्टी ज्या आवश्यक आहे, आवश्यक असलेल्या रक्कमा या विवरणपत्रामध्ये नमूद असल्या पाहिजे आणि त्या सगळ्या राज्याच्या एकत्रित निधीवर, म्हणजे राज्याचा जो एकत्रित जमे धनराशी आहे, जमेची धनराशी आहे, त्याच्यातून होणारा खर्च हा आवश्यक खर्च मानला जातो. आणि असा आवश्यक खर्च भागविण्यासाठी ज्या रक्कमा असतात त्या रक्कमा रकान्यावाईज, रकान्यानुसार नमूद करणारं पत्र विवरणपत्र म्हणजे राज्याच्या संविधानाने वर्णिलेल्या खर्च भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमा विवरित करणारं स्टेटमेंट. त्यानंतर दुसरं म्हटलंय की राज्याच्या एकत्रित निधीतून करण्याचे प्रस्तावित केलेला अन्य खर्च भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमा वेगवेगळ्या दाखवण्यात येतील आणि महसुली लेख्यावरील खर्च अन्य खर्चावरून वेगळा दाखवण्यात येईल. 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. पहिलं, संविधानाने वर्णिलेला आवश्यक खर्च. दुसरं, प्रस्तावित खर्च, म्हणजे आपल्याकडे काय काय योजना अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किती खर्च लागणार आहे किंवा नवीन योजना आणायची असतील तर त्यासाठी खर्च किती होणार आहे त्याला प्रस्तावित खर्च म्हणतात. संविधानाने वर्णिलेला आवश्यक खर्च, वित्तीय वर्षामध्ये आपण प्रस्तावित केलेला अंदाजे येणारा खर्च आणि तिसरं महसूल लेख्यावरील खर्च. महसूल लेखा हे लक्षात घ्या, रेव्हेन्यू अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट वरील खर्च. कारण रेव्हेन्यू म्हणजे सगळ्या करातून टॅक्सेस मधून जमा होणारा राज्यातला पैसा, जीएसटी असेल, सीएसटी असेल, सेल टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, जेवढे काही बाकीचे टॅक्सेस आहेत ज्या टॅक्सेस मधून शासनाला पैसा मिळतो तो महसुली लेख्यावरील महसुलाच्या अकाउंटवर होणारा खर्च. ही जी बाब आहे ही थोडीशी या दोन याच्यावरून वेगळी आहे. कारण आवश्यक रक्कमा आणि प्रस्तावित रक्कमा त्यावरून हे कंपल्सरी कॉलम तिसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे की महसूल लेख्यावरील खर्च. महसूल लेख्यावरील खर्च म्हणजे काय की ज्या महसूल विभागाला कर वसूल करण्याचा अधिकार आहे ती जी सगळी व्यवस्था आहे यंत्रणा, त्या यंत्रणेवर होणारा खर्च. आता इथे एक लक्षात घ्या की हा शासकीय इतर यंत्रणांवर होणाऱ्या खर्चावरून वेगळा ठेवण्याचं कारण काय आहे. याचं कारण असं आहे की टॅक्स वसूल करताना, महसूल वसूल करताना तो महसूल 10 रुपये असेल आणि वसूल करणाऱ्या यंत्रणेचा खर्च 100 रुपये असेल तर काय कामाचं. म्हणजे त्या महसूल वसूल करणारी जी महसुलाची अकाउंटिंग सीट आहे ती अकाउंटिंग सुद्धा या विवरणपत्रामध्ये, वार्षिक वित्तीय विवरणपत्रामध्ये वेगळी दाखवली गेली पाहिजे. हे 3 महत्वाचे कॉलम या ठिकाणी होतो. त्यानंतर समभाग 3 अनुच्छेद 202 असं म्हणतो की कुठले कुठले खर्च हे राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असतील आणि ते एक साधारण तुम्हाला 6 रकाने त्याच्यामध्ये दिसतात, ते आपण बघूया. पुढील खर्च प्रत्येक राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असा खर्च असेल. राज्यपालाच्या वित्त लब्धी व भत्ते आणि त्यांच्या पदासंबंधीचा अन्य खर्च. विधानसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विधान परिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत विधान परिषदेचा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. व्याज, कर्ज निर्धारण निधी आकार व विमोचन. कर्ज निर्धारण निधी आकार व विमोचन म्हणजे किती कर्ज
रकमेचं घ्यायचं आणि ते कुठे कुठे खर्च होणार आहे त्याच्याबद्दलचा केलेला लेखाजोखा, यासह ज्यांच्याबद्दल राज्य दायी आहे असे ऋण आकार आणि कर्जाची उभारणी, ऋण सेवा व विमोचन यांच्या संबंधीचा अन्य खर्च, म्हणजे राज्यावर असलेलं कर्ज किंवा राज्यांच्या कर्जाच्या बाबतीतल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावर होणारा जो खर्च आहे त्या सगळ्या खर्चाला 3 मध्ये इथं म्हटलेलं आहे व्याज, कर्ज निवारण निधी, त्याचा आकार किती असावा, त्याचं विमोचन, त्याचं वितरण, त्याचा आकार, राज्याबद्दल राज्य ज्याला उत्तरदायी आहे असं ऋण आकार आणि कर्जाची उभारणी, पुढच्या वर्षी किती कर्ज आपल्याला आगाऊ लागणार आहे आणि ते कुठून मिळण्यासारखं आहे, कुठून आपण मिळवू शकतो त्याच्याबद्दलचे जे खर्च आहेत, ऋण सेवा विमोचन यांच्या संबंधीचा अन्य खर्च, म्हणजे कर्ज आणि व्याज या संबंधीच्या ज्या ज्या काही बाबी असतील त्या सगळ्या बाबी या रकान्यामध्ये नमूद केल्या जाईल. त्यानंतरच आहे कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन भत्ते या बाबतीतला खर्च, कोणत्याही न्यायालयाचा किंवा लवाद न्यायाधिकरणाचा कोणताही न्यायनिर्णय, हुकुमनामा अथवा निवाडा याची पूर्ती करण्याकरता आवश्यक असलेला कोणताही रकमा, म्हणजे न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने होणारा सगळा खर्च. शेवटचं लिहिलंय, जो खर्च याप्रमाणे भारित असल्याचे या संविधानाद्वारे अथवा राज्य विधानमंडळाने कायद्याद्वारे घोषित केली असेल असा अन्य कोणताही खर्च. म्हणजे शेवटचं असं सांगतं की हे जे वरचे 5 रकाने दिलेले आहेत हा कंपल्सरी खर्च राज्याच्या एकत्रित जमा निधीमधून होईल, झालाच पाहिजे, कारण तो महत्वाचा आहे, अत्यावश्यक आहे. पण त्याशिवाय जर एखादा नवीन खर्च विधिमंडळाला राज्याच्या एकत्रित जमा निधीमधून करायचा असेल तर त्यासाठी विधिमंडळ तसा कायदा पारित करू शकतं. हे महत्वाचं आहे की विधिमंडळाने कायदा पारित केल्याशिवाय तुम्हाला अशा प्रकारचा खर्च राज्याच्या एकत्रित जमा निधीमधून करता येत नाही. म्हणजे एकंदर वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ची रूपरेषा आपल्याला अनुच्छेद 202 मध्ये दिसते. ही आपण संसदेच्या वेळी सुद्धा बघितलेली आहे, त्यावेळेचे अनुच्छेद बघितले तर मला वाटतं 118 117 याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. तशाच प्रकारचं मॉडेल हे राज्यामध्ये आहे आणि राज्याचं मॉडेल थोडंसं डिटेल मध्ये बघून घेण्याची आवश्यकता अशी आहे की रोजच्या दैनंदिन जीवनाची या बाबीचा, या अर्थकारणाचा संबंध कुठे ना कुठे येतो. कारण रोज आपण जे जगतो, रोडवर गाड्या चालवतो, त्या प्रत्येक गोष्टीचा कर आपण भरत असतो, हे लक्षात. तो भरल्याशिवाय हे राज्य चालू शकत नाही. आणि ही संकल्पना या देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक माणसाने आपल्या मनात रुजवून घेतली पाहिजे की राज्याच्या एकंदर कुठल्याही बाबीवर जो खर्च होतो तो माझ्या खिशातून होतो, तो माझा पैसा आहे, कलेक्टिव्हली समावेशक रीतीनं तो जनतेचा पैसा आहे. म्हणजे आपल्याला जर त्या पैशाबद्दल सेन्स ऑफ पजेशन, आपलेपणा, जिव्हाळा वाटायला लागला तर निश्चितपणे आपल्या हातून अशी कुठली कृती होणार नाही ज्या कृतीने राज्याच्या मालमत्तेचा किंवा पब्लिक प्रॉपर्टीचा किंवा जनतेच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल. अशी कुठली गोष्ट आपल्याकडून होणार नाही, कारण तो आपलेपणा, सेन्स ऑफ पोझिशन अँड सेन्स ऑफ बिईंग हे माझं आहे, हे केव्हा वाटेल? अर्थकारण हे सगळ्यात प्रबळ कारण आहे. आर्थिक दृष्ट्या एखादी बाब माझ्या पोझिशन मध्ये असली की मला खूप बरं वाटतं. हे कोणाचं? हे माझं आहे, हे माझं घर आहे, ही माझी गाडी आहे, असं आपण अभिमानाने म्हणतो. तसा संदर्भ या राज्याच्या बाबतीत का होत नाही? राज्य म्हणजे कोणतरी होते, ठीक आहे, मग बाकीचे लोक बघून घेतील. तो इन्स्पेक्टर असेल, तो फायनान्स अकाउंट ऑफिसर असेल, तो सेक्शन अधिकारी असेल, ते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री बघून घेतील, ते त्यांचं काम आहे. ते आपल्याला त्यातलं काय समजते? हा जो एक या सगळ्या संकल्पनापासून अनभिन्न राहण्याचा आपला मानस आहे, तो थोडासा बदलावा. त्याच्या मागे हे सांगण्यामागे हा उद्देश आहे की तो थोडासा बदलावा. इट इज युअर प्रॉपर्टी, इट इज युअर स्टेट, इट इज युअर अफेअर, इकॉनॉमिक अफेअर.
हे तुमच्याशी निगडित आहे. राज्याच्या प्रत्येक वित्तीय बाबीवरून लक्षात घ्या तुमचं जीवन प्रभावित होते. बँकेचा व्याजदर 0.02% वाढला, दिसायला लहानस दिसतं ते, परंतु त्याचा परिणाम सर्वसाधारण जनतेच्या खिशावर होत असतो. कमी झाला तर होत असतो. पेट्रोलच्या भावाची आपण तसे ओढपड आपली जी सगळीकडे चाललेली आहे राज्यभर, ते आपण बघतोय. कल्पांती असं कधी वाटलं नसेल, ज्या लोकांनी 10 वर्षापूर्वी गाड्या घेतल्या त्यांना कल्पांती असं वाटलं नसेल की 10 वर्षानंतर मला ही गाडी चालवणं मुश्किल होईल. प्रत्येक गाडी चालवणारा हल्ली ती गाडी किती ऍव्हरेज देते या कल्पनेने हैराण राहतो. गाडीची लक्झरी त्याला खऱ्या अर्थाने उपभोगताच येत नाही. गाडी आलिशान घेतलेली आहे, बसलेला आहे गाडीमध्ये, पण सतत डोक्यामध्ये चाललेला आहे की ऍव्हरेज किती. आणि जो ऍव्हरेज आपण विचारल्यानंतर लोक आपल्याला त्यांच्या गाडीचा सांगतात, किंवा कंपनी ती गाडी विकत देत असताना तुम्हाला सांगते की या गाडीला एका लिटर पेट्रोलला इतके किलोमीटरचा ऍव्हरेज मिळेल, तसा कधीही मिळत नाही. ते खोटं सांगत असतात. आणि हे खोटं जस्टिफाय करायला काय कारण असतात? रस्त्यावरचे खड्डे, ट्रॅफिक. त्याच्यामुळं मला तर आजपर्यंत एक असा माणूस दिसला नाही की जो म्हटला की हो बरोबर आहे, एवढं निटोपाट यानं होतं आणि एवढा ऍव्हरेज मिळतो. खोटे बोलतात. किती ऍव्हरेज देतो तुझ्या गाडीला? अरे 16 किलोमीटर. काय हायवेला गाडी? अरे ते मग तर तू तेवढं पेट्रोल एवढ्याच्या तो नाही रे, थोडा जास्त कसं? ट्रॅफिक ना, ट्रॅफिकचं कर. म्हणजे आपण मार्ग शोधलेले आहे. स्वतःच मनोरंजन करण्याचे मार्ग आपण शोधतोय, पण त्याच वेळी आपण हे विसरतो की ज्या पेट्रोलसाठी, डिझेलसाठी, ज्या तेलासाठी आपण अतिरिक्त भार सहन करतो आणि पैसे देतो, हे का घडतं? तुटीचं अंदाजपत्रक हा जो एक महत्वाचा शब्द आपण अनेकदा वर्तमानपत्रातून आणि बातम्यांमधून ऐकत असतो, ते नेमकी काय आहे? कोणाची तूट आहे ती? माझं घर चाललं, माझ्या घरातलं माझं व्यवस्थित आहे, तिकडे प्रॉब्लेम होत नाही ना, उंबाट्याच्या आतमध्ये सगळं ठीक आहे ना, थोडंफार चालून गेलं तर मला बाहेरच्याचं काय करायचं? म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या घरातल्या अंदाजपत्रकावर या राज्याच्या अंदाजपत्रकाचा परिणाम होतो. आणि म्हणून ही बाब इथं समजून घेण्यासारखी आहे की राज्याचा आर्थिक कारभार कसा चालतो याकडे जे एक थोडस कानाडोळा करण्याची आपली वृत्ती आहे, त्याच्याकडे थोडस निक्षून बघणं आवश्यक आहे. आणि हे सगळे संदर्भ समजून घेणं त्यातल्या त्यात अत्यावश्यक आहे. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तर फारच आवश्यक आहे. मी म्हणतो पुढचा अनुच्छेद. हा, एक प्रश्न सर या अनुषंगाने इथे विचारलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं ऑडिट केलं जात नाही असं काहीतरी बोललं जातं, तर त्याच्या नेमक्या फॅक्ट काय आहेत याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, विधानमंडळाचं ऑडिट होतं, फक्त एका बाबीचं ऑडिट राज्यात होत नाही, आणि ती बाब म्हणजे राज्य गुप्तचर विभाग, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. कारण या ठिकाणी अनेक गुपित अशी दडलेली असतात की ती जर खर्चाच्या निमित्ताने उघड करण्यात आली तर राज्याला सुरक्षेचा किंवा सर्वसाधारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून त्यासाठी जसं रॉ, इंटेलिजन्स ब्युरो, नॅशनल सिक्युरिटी एजन्सीज यांच्यावरचा जो खर्च आहे त्या खर्चाचं लेखापरीक्षण होत नाही. विधिमंडळीय खर्चाचं लेखापरीक्षण होतं ना, तर याला विधिमंडळाचा याला किती खर्च झाला त्याचं लेखापरीक्षण होतं. ते मंत्रालयीन स्टाफ आणि सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी हे सगळं करत असतात. तो खर्च होतो. फक्त जे ऐकीव आहे ते हे याच्याबद्दल आहे, राज्याच्या गुप्तचर विभागाबद्दल जो खर्च होतो तो खर्च. आता राज्याचा गुप्तचर विभाग मी म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक कलेक्टरकडे, प्रत्येक तहसीलदाराकडे, प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस सुप्रिटेंडकडे, प्रत्येक विभागाच्या इन्स्पेक्टर जनरलकडे, मग तो नक्षलाइट मध्ये असो की मुंबईच्या क्राईम ब्रँचचा जॉईंट कमिशनर असो, यांच्याकडे एक गोपनीय राखीव निधी असतो. म्हणजे आपत्कालीन आकस्मिक परिस्थितीमध्ये काही खर्च जर यांना करायचा झाला तर त्यासाठी एक निधी, जुंबी निधी असतो. खूप काही जास्त मोठा निधी असत नाही. वाटला तर मग तो निधी वाढवून दिला जाऊ शकतो. कारण
मी जेव्हा नक्षलाईट विभागामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी ANO अँटी नक्षल ऑपरेशन मध्ये 2 वर्ष काम केलं, तिथला माझा अनुभव सांगतो की या निधीबद्दल तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे होते. तर या निधीबद्दल जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची एक मीटिंग घेऊन सांगितलं होतं की हा जो खर्च तुम्ही करताय हा जरी गोपनीय असला तरी या खर्चाला आपण अंतर्गत थोडीशी कात्री लावून बघायला पाहिजे, कारण अति जास्त खर्च त्यावेळी दाखवण्यात आला होता आणि खर्च झाला होता आणि त्या खर्चाची मागणी केली होती. म्हणजे एक सँक्शन रक्कम असते, ती रक्कम छोटी असते, खूप काही मोठी नसते, पण ती रक्कम सुद्धा अकाउंटेबल म्हणजे त्या रकमेचं जमा खर्च लेखाजोखा हा बघितला जात नाही. तो एक खर्च जर वगळला शासनाचा आणि राज्याचा तर मला वाटतं प्रत्येक खर्च हा लेखा परीक्षीय आहे. पुढचा अनुच्छेद घेऊया 203. हा सर. अनुच्छेद 203 अंदाजपत्रकाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती. अंदाजपत्रक बजेट ज्याला आपण म्हणतो, एस्टिमेट प्रोसिजर इन लेजिस्लेचर विथ रिस्पेक्ट टू एस्टिमेट. अंदाजपत्रक म्हणजे अंदाज काय, एक एस्टिमेट. सर्वसाधारण घर चालवण्यासाठी यावर्षी आपल्याला किती खर्च लागणार आहे या अंदाजपत्रकाबद्दल. आता वार्षिक वित्तीय विवरणपत्रामध्ये आपण जे रकाने आहेत, जे कॉलम आहेत ते आपण बघितले की आवश्यक खर्च, नंतर प्रस्तावित केलेला खर्च, महसूल लेख्यावरील होणारा खर्च, त्याशिवाय कोणाकोणाचे पगार भत्ते, त्याच्यामध्ये राज्यपाल असतील, विधानसभेचे अध्यक्ष आहे, विधान परिषदेचे सभापती उपसभापती आहेत, आणि कर्ज आणि कर्जावरचं व्याज देण्याबद्दलच्या ज्या खर्चाच्या रकमा आहेत त्या आहेत, उच्च न्यायालयाचं सर्व न्यायालयीन व्यवस्थेचं, आणि एखाद्या वेळी वेगळा खर्च जर विधानमंडळाने पारित केला तर त्या खर्चाचं विवरण आपण वार्षिक वित्तीय विवरण पत्रामध्ये बघितलं. वार्षिक वित्तीय विवरण पत्र हे अंदाजाने मांडलं गेलेलं एक ढोबळमानाने खर्चाचा एक नमुना आहे. त्याचं रूपांतर जेव्हा बजेट किंवा एस्टिमेट किंवा अंदाजपत्रकामध्ये होतं तर ते अंदाजपत्रक कसं असेल आणि काय काय त्याच्यामध्ये बाबी असतील याबद्दलचा खुलासा आपल्याला अनुच्छेद 203 मध्ये बघायचा आहे. अंदाजपत्रकाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती. समभाग 1 अनुच्छेद 203 असं म्हणतो की अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. अंदाजपत्रकातील जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असेल, खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. पण विधान मंडळात त्यापैकी कोणत्याही अंदाजपत्रकातील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. म्हणजे राज्याच्या एकत्रित निधीवरून जो खर्च होतो, राज्याच्या एकत्रित निधीवरून कुठला खर्च होतो तो आपण आधीच्या अनुच्छेद 202 मध्ये बघितलेला आहे. आवश्यक, प्रस्तावित, ऋण आणि कर्जाबद्दलचा आणि सगळ्या महामहिम जी पद आहेत त्या पदांचे पगार आणि भत्ते, त्याशिवाय विधिमंडळाने वेळोवेळी केलेले तरतुदी याबद्दलचा जो राज्याच्या एकत्रित निधीवर अवलंबून राहणारा खर्च आहे त्या संबंधातला तेवढा भाग हा विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. विधानसभेच्या म्हटलेलं आहे, विधान परिषदेच्या म्हटलेलं नाही आहे. म्हणजे विधान परिषदेच्या मतास तो टाकल्या जाऊ शकतो, वरिष्ठ सभागृह आहे. पण ह्याच्यातलं दुसरं वाक्य मोठं लक्षपूर्वक वाचण्यासारखं आहे. पण विधानमंडळात यापैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे असा तिचा अन्वयार्थ इंटरप्रिटेशन करता येणार नाही. म्हणजेच काय की जर एखाद्याने प्रस्ताव सादर केला की या अंदाजपत्रकामध्ये विधानसभेमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे, तर तुम्हाला सरसकट अशी आड घेता येणार नाही, या समभाग 1 अनुच्छेद 203 ची आड घेता येणार नाही की विधानसभेमध्ये हे चर्चा होऊ शकत नाही. अपवादात्मक परिस्थितीत किंवा जर ही चर्चा करून घ्यायची असेल तर ती चर्चा होऊ शकते. म्हणजे एका बाजूला निर्बंध आणलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला गरज असेल त्याप्रमाणे निर्बंध शिथिलही केलेले आहेत.
असं चमत्कारी हे समभाग 1 अनुच्छेद 203 आहे. मी परत एकदा वाचतो म्हणजे आपल्या साकल्याने लक्षात येईल. अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल, म्हणजे कंपल्सरी खर्च आपण इथे लक्षात, तेवढा भाग विधानसभेच्या मतास टाकला जाणार नाही. जे विधानसभेवर त्याच्यावर चर्चा, ठराव, मतदान होणार नाही. पण विधानमंडळात यापैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी असेल असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. म्हणजे प्रतिबंध, निर्बंध, अनिर्बंध. अनिर्बंध तर बिलकुल नाही, कारण निर्बंध ठेवलेले आहे, पण निर्बंधावरही प्रतिबंध आणलेले आहे. भाषेचं सौंदर्य आहे शब्दाचं इकडे तिकडे फिरवू नये. पण थोडक्यात काय असं की ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतील त्या विधानसभेला आपल्या पटलावर ठेवून त्याच्यावर चर्चा, ठराव, मतदानातून निर्माण केले जाऊ शकतात. समभाग 2 असं म्हणतो, उक्त अंदाजपत्रकापैकी म्हणजे वरील आपण जे आता चर्चा करतोय त्या अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग अन्य खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग अनुदानार्थ मागण्याच्या रूपाने विधानसभेला सादर केला जाईल आणि विधानसभेला कोणत्याही मागणीस अनुमती देण्याचा किंवा अनुमती देण्यास नकार देण्याचा किंवा ती विनिर्दिष्टित केलेल्या रकमेत कपात करून त्या मागणीस अनुमती देण्याचा अधिकार असेल. समभाग 1 आणि समभाग 2 मध्ये फरक आहे तो राज्याच्या एकत्रित निधीचा व अन्य खर्चाशी संबंधित असलेला. जो खर्च राज्याच्या एकत्रित निधीवरून होणार नाही, राज्याचा एकत्रित निधी हा मेन महसुलाचा चंक आहे आणि त्याशिवाय जो राज्याकडे पैसा येतो, कराशिवाय जो पैसा येतो म्हणजे दंड वसुली, शास्ती, याच्यातनं जो काही पैसा येतो तो त्या रकमेचा किंवा त्या जमेचा खर्च, या 2 खर्चाबद्दलचे हे 2 समभाग या ठिकाणी लक्षात घ्या. पहिला म्हणतो की जो एकत्रित खर्च आहे त्याच्याबद्दल विधानसभेला चर्चा करता येणार नाही किंवा विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती चर्चा करता येईल. परंतु दुसऱ्या याच्यामध्ये जमा राज्याच्या एकत्रित निधीवर जी आहे, एकत्रित निधीची जी आहे त्याशिवाय जो निधी आहे त्याच्या खर्चाबाबत मात्र विधानसभेला नियम करण्याचा, तो कमी करण्याचा, जास्त करण्याचा, वाढवून देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असेल. पण तशी बिल त्या विधानसभेमध्ये प्रस्तावित झाली पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर त्या मताने ठराव झाला पाहिजे. म्हणजे विधानसभेला या ठिकाणी दिलेले अधिकार जे आहे खर्चाबाबतचे, अंदाजपत्रकाबाबतचे, ते या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. तिसरा समभाग असं म्हणतो की कोणतीही अनुदानार्थ मागणी राज्यपालाची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही. मागणी जसं समभाग 2 मध्ये म्हटलेलं आहे की अनुदान वाढवून दिलं जाईल किंवा कमी करता येईल वगैरे वगैरे, अनुदानाशी जर संबंधित असेल तर त्या मागणीबद्दल जी अनुदानाशी संबंधित आहे त्याच्यावर राज्यपालांचं तुम्हाला अनुमती आवश्यक असेल, रिकमेंडेशन आवश्यक असेल. अनुदान म्हणजे ग्रँट. ग्रँट बद्दल जर कमी जास्त करायची असेल तर ती तुम्हाला राज्यपालाची शिफारस असल्याशिवाय प्रस्तावित करता येत नाही. म्हणजे एखाद्या MLA ला जर एखाद्या पक्षाच्या वतीने किंवा स्वतंत्ररित्या आपलं म्हणणं काय मांडायचं असेल, शिक्षक मतदारसंघ असेल त्याला शिक्षकांबद्दलच्या काही अनुदानाबद्दल किंवा शैक्षणिक संस्थेच्या अनुदानाबद्दल एखादं बिल विधानसभेमध्ये आणायचं असेल तर तो पहिला तसा प्रस्ताव, तसा अर्ज राज्यपालांना देईल. राज्यपालाची अनुमती त्याच्यावर, जे राज्यपाल अनुमती देतील की होय हे तुम्ही ठेवू शकता आणि मग राज्यपालाच्या अनुमतीने असं अनुदानाच्या मागणीचं, ग्रँट बद्दलचं जे अर्थविधेयक आहे, वित्तीय विधेयक आहे, ते विधानसभेसमोर आणता येईल. थोडक्यात आपण आज हे 2 अनुच्छेद जे बघितले, शब्दांची सरमिसळ मागे पुढे, विधानसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, त्यावेळी आपण हे सगळं बघत होतो. तशाच प्रकारचा हा प्रकार आहे. एवढंच ठळक नमूद करण्यासारखं, राज्य जेव्हा आपलं आपण म्हणतो तेव्हा राज्याचा सगळा कारभार, आज मुख्यमंत्री साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये चहा पित असतील तर त्याच्यावर होणारा खर्च सुद्धा हा जनतेच्या पैशातून होतो. सर्वोच्च न्यायालयाचे बसलेले न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे बसलेले न्यायाधीश जे वेतन भत्ते पारित करत असतात
ती जरी त्यांची व्यक्तिगत गुणात्मक मिळकत असेल तरीही तो खर्च हा गोरगरीब जनतेच्या कराच्या पैशातून केला जातो आणि म्हणून राज्याचा जमा निधी सगळ्यात महत्वाचा आणि दुसरं अन्य निधी जो आहे तो महसुलातून येणारी थेट रक्कम आणि इतर बाबीतून राज्याला मिळणारं उत्पन्न या दोन गोष्टी प्रमुख लक्षात ठेवा आणि त्याच्या खर्चाचं विवरण कसा खर्च करायचा दॅट वी ॲव्हरेजली कॉल्ड फायनान्शियल स्टेटमेंट. आणि म्हणून वित्तीय विभागामध्ये हे दोन अनुच्छेद फार महत्वाचे आहे. त्याबद्दलचं विवरण कसं असतं, काय असतं याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. माझा अनुरोध आहे सगळ्यांशी की या बाबतीत जेव्हा कुठं पेपरच्या रकान्यामध्ये बातम्या प्रसिद्ध होतात तेव्हा आळस न करता, त्याच्याकडे कानाडोळा न करता त्या वाचा. कदाचित पहिल्या वाचण्यात समजणार नाही, परत एकदा वाचा म्हणजे त्या समजतील. आणि पुढचे जे 4 अनुच्छेद आहे ते सुद्धा याबद्दलच माहिती देतात आहे. पूरक आणि अतिरिक्त अनुदान म्हणजे काय, त्यानंतर विनियोजन विधेयके म्हणजे खर्चाचं विनियोजन कसं केलेलं आहे त्याचं, त्यानंतर लेखानुदाने, प्रत्यय अनुदाने व अपवादात्मक अनुदाने याच्याबद्दलचं ग्रँट किती प्रकारचे आहे, त्याच्याबद्दल कसे कसे बिलं पारित करण्याची, विधेयक पारित करण्याची प्रक्रिया आहे ती आपण बघणार आहोत. मला वाटतं पुढच्या अनुच्छेदाला आज काही मिनिटं जरी शिल्लक असली तरी पुढच्या अनुच्छेदाला आपण उद्या सुरुवात करूया आणि आज इथेच थांबूया. धन्यवाद.